नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय सुधाकर घराण्यांच्या राष्ट्रवादी निमित्ताने. सुधाकर घराण्यांच्या राष्ट्रवादी नियुक्ती पार पडलेल्या आहे. सुधाकर घराण्यांची नियुक्ती असेल, भरत भगत असेल, दीपक श्रीखंडे असेल, अशोक भूपतराव यांच्या नियुक्ती झाल्या. पण या नियुक्त्या त्याच नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत. पदं मात्र आगळीवेगळी असू शकतात, आगळीवेगळी आहेत. मात्र नवीन चेहरे जे राष्ट्रवादी काँग्रेसने तयार करायला पाहिजे होते कर्जतच्या राजकारणात, त्यांचे चेहरे मात्र काही त्यांनी करून दिले दिसून येत नाही. नवीन चेहऱ्यांना खरं संधी मिळायला पाहिजे होती. त्याच्या दीपक श्रीखंडेंना नवीन चेहरा म्हणून कदाचित आणला असेल. मात्र पण इतर चेहरे जे आहेत, अशोक भूपतराव तेच आहेत, भरत भगत तेच आहेत, सुधाकर घरे ते ऑलरेडी उमेदवार असल्यामुळे त्यांना त्यांचं पुनर्वसन पक्षाची संघटना ते केलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की तरुण चेहरे जे द्यायला पाहिजे, पक्षाला नवीन बलाढ्य साम्राज्य निर्माण करायचं असेल, तरुणांना चेहरे द्यायचा असतील तर ते सुधाकर घराण्यांच्या राष्ट्रवादीने केले. कारण तरुणांची फळी जी आहे सुधाकर घराण्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केली. अनेक आकर्षक तरुण जे आहेत सुधाकर घराण्यांच्या पाठीशी असतात. तरुणाचा चेहरा म्हणून सुधाकर घराण्यांकडे पाहिले जातात. मात्र अशा तरुणांना पुढे करून एक पक्षाला एक तरुण फळी निर्माण करण्याचे काम सुधाकर घराण्यांनी करायला पाहिजे होतं. कदाचित नियुक्त्यांमध्ये हे 4-5 नियुक्ती आले. भविष्यामध्ये अनेक बॉडीमध्ये किंवा सदस्यांमध्ये किंवा अनेक नियुक्त्यांमध्ये तरुणांना संधी मिळू शकते. मात्र ज्या पद्धतीने सुरेश लाड असताना त्यावेळेला हेच नेते होते, सुधाकर घराण्यांच्या राष्ट्रवादी हेच नेते होते, त्यामुळे लाडांना सोडलं, यांच्याकडे आले. मात्र त्याच्या पलीकडे सुधाकर घराण्यांनी आपली एक नवीन फळी निर्माण केली पाहिजे. कारण अनेक तरुणांना आकर्षक जे आहे सुधाकर घराण्यांचं आहे. अशा वेळेला सुधाकर घराण्यांनी नवीन चेहरे निर्माण करणं आवश्यक आहे. जर आपण बघितलं, भाजपाने सुद्धा तरुण फळी निर्माण केली आहे. नवीन तरुण नियुक्त्या जे आहेत, तालुका अध्यक्ष वेगवेगळ्या नियुक्त्या ज्या आहे भाजपने केल्या. मग सुधाकर घराण्यांनी एक राजकीय डावपेच आखत कर्जत मतदारसंघामध्ये, कर्जत असेल, खोपोली असेल, नेरळ असेल, माथेरान असेल, तरुण चेहरे निर्माण करण्याचं काम सुधाकर घराण्यांनी करावं. भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढायची असेल. मात्र तरुण चेहरे जर भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे फायदेशीर ठरले तर भविष्यामध्ये तेच चेहरे सुधाकर घराण्यांचे. कारण हे जरी नेते असले, अनुभवी असले तरी पक्षाला एक नवीन चेहरा कारण तरुणांची संख्या देशभरामध्ये, राज्यभरामध्ये, कर्जत मतदारसंघात सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तरुण चेहरा भविष्यामध्ये सुधाकर घराण्यांनी निर्माण करावे, त्यांना संधी निर्माण करावी, त्यांना पुनर्वसन करावं. कारण हेच नेते अनेक वारंवार होतात, तेच नेते परत इकडून तिकडे जाऊ शकतात. मात्र आपण जर बघितलं तर या नेत्यांचं पुनर्वसन झालेलं आहे, त्यांनाच पदं मिळाले, फार अनुभवी असल्यामुळे कदाचित दिले असतील. मात्र इतर पक्षाने चेहरे निर्माण केले गेले पाहिजेत, संधी दिली गेली पाहिजे. त्याचा गेल्या वेळेला सुद्धा सुरेश लाडांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळेला सुद्धा तरुणांनी मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण केली होती. याच सगळ्या नेत्यांविरुद्ध केली होती. आम्हाला संधी मिळत नाही, तेच नेते तेच सगळे म्हणत आहेत. अशा वेळेला जर सुद्धा घराण्याने याच्यातून धडा घेतला नसेल तर तोही महत्त्वाचा आहे. त्यांनी सुद्धा यातून गोष्टीत धडा घ्यावा. एक सुद्धा घराण्यांची फॅन फळी निर्माण करणं आवश्यक आहे. धन्यवाद.